सर काय विषय घेऊन आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे? इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट च्या मॅनेजमेंटतर्फे आपणासहित संपूर्ण देशवासियांचे खूप खूप आभार. आज आपल्यासाठी देशभरामध्ये होळी उत्सवाचा सण आहे. उद्याची रंगपंचमी कदाचित काही कारणास्तव परवा होईल, पण रंगपंचमी भारतासहित संपूर्ण देशभरामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रीकरण करून आपण चांगल्या प्रकारे साजरी करतो. परंतु ज्या प्रकारचा सुगलाम सफलाम देश आपण म्हणतो तो आपला भारत देश जरूर आहे. परंतु भारत देशासहित जगामध्ये अनेक असे देश आहेत ज्यामध्ये आजच्या तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध चालू आहे. जगात कुठल्या ना कुठल्या देशाशी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून युद्ध चालू असतात. परंतु आमच्या दृष्टिकोनातून युद्ध हा सोल्युशन नव्हे. कुठल्याही देशासाठी, समाजासाठी, व्यक्तीसाठी युद्ध हे योग्य नाही. युद्धाचा मार्ग योग्य नाही. आपण भारतीय लोक बुद्धाचा मार्ग अपनावतो हे सगळ्यांना माहीतच आहे. आणि बुद्ध नुसतं भारतात नाहीये तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. जगामध्ये बुद्धाची ख्याती आहे. आणि त्याच बुद्धाच्या शांतिप्रिय मार्गाने संपूर्ण देशभरामध्ये शांती व्हावी, शांती राहावी असा विचार आमच्या मनामध्ये नेहमी येतो. जसं मी स्वतः आहे की माझी नेहमी सकाळी निसर्गाकडे प्रार्थना असते उठल्यानंतर आणि रात्री झोपताना, की जगामध्ये प्रत्येक मानवाला दुःख आहे, प्रत्येक माणूस दुःखी आहे, तसा सुखी पण आहे. परंतु जगाचा प्रत्येक मानव हा सकाळ जेव्हा उठतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये एक उजेडाची किरण असावी असं माझी निसर्गाला प्रार्थना असते की तो सुखी व्हावा. किती जरी दुःखी असेल तर तो सुखी व्हावा. आणि जगात अशा प्रकारचे दुःख सुख हे सगळीकडेच भरलेले असतात. आत्ता आपल्याकडे काल परवापासून इराण इराकच्या युद्धाला धरून अमेरिकामध्ये पडलेले आहे. आम्हाला पण असं वाटतं की युद्ध कशासाठी होतं, युद्ध का झालं पाहिजे. पण प्रत्येकाची आपापल्या देशाची तशी पॉलिसी आहे, त्या पॉलिसीप्रमाणे ते चालतात. पण आम्हाला युद्धाची पॉलिसी कधी योग्य वाटली नाही. आम्ही कधी युद्धाच्या पॉलिसीला जवळ केलेलं नाही. आम्ही ज्या देशात राहतो त्याचं नाव आहे भारत आहे, ज्याला सोने की चिडिया म्हटलं जातं. तर आमच्या देशामध्ये, या भारत देशाचे असंख्य लोक ज्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करतात. आता तर परवाच एक आमच्या भारतातली चावला नावाची एक श्रीमती आहे, ती अमेरिकेची जज झालेली आहे. म्हणजे आमच्या देशातली लोक जगाच्या वेगवेगळ्या पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये आपापल्या पद्धतीने ठसा उमटून ठेवलेला आहे. मग आमचा देश हा शांतीचा देश आहे. मग ही शांती संपूर्ण जगात व्हावी आणि आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि त्यांचं संपूर्ण कॅबिनेट मिनिस्ट्री, जे विदेश मंत्री असतील, गृहमंत्री असतील, सामाजिक मंत्री असतील, त्यांनी आपल्या देशाची लोक जे विदेशामध्ये युद्धामध्ये अडकलेले आहेत, ज्यांना असंख्य प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागत आहे, त्यांना कसं तरी करून या सगळ्यांनी धरून आमचे नेते असतील, आमचे सरकारी अधिकारी असतील, विशेषतः आमच्या देशातले व्यावसायिक, आमच्या देशातले उद्योजक, ह्या सर्वांनी एकत्र यावं, एनजीओनी एकत्र यावं आणि आदरणीय पंतप्रधान, आदरणीय राष्ट्रपती, आदरणीय जेवढे कॅबिनेटचे मंत्री आहेत त्या सगळ्यांनी एकत्रीकरण करून विदेशामध्ये आमच्यातली जी भारतातली लोक युद्धामध्ये फसलेली आहेत त्यांना भारतात कसं आणता येईल ह्याच्यातला संपूर्ण पर्यायी मार्ग सकारात्मक रूपाने आमच्या सहित आपण सगळ्यांनी निवडला पाहिजे. आणि आमच्याकडून इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट कडून आम्हाला ज्यांनाही मॅन पॉवर वगैरे काही देता आली आमच्या यथाशक्ती सहकार्याप्रमाणे आम्ही ती पण द्यायला तयार आहे. ही आमची मीडिया मार्फत, या आजच्या प्रेसमीट मार्फत, आजच्या होळीच्या सणाच्या काय म्हणतात चांगल्या पर्वाच्या मार्फत आपल्या देशाच्या सगळ्या कर्त्या धर्त्यांसहित जगभराला माझी विनंती आहे.
या संदर्भात तुम्ही सरकारमध्ये या मंत्र्यांना काही पत्र वगैरे दिले, तुमची काय बोलणी झाली का? नाही, मुळामध्ये हे आम्ही कोणाला कळवलेलं नाहीये. परंतु पत्रव्यवहारापेक्षा आजच्या तारखेमध्ये सोशल मीडिया जो आहे तो जगाच्या म्हणजे अगदी भारताच्या राष्ट्रपती पंतप्रधानापासून अमेरिकेच्या राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत हा सोशल मीडिया पोहोचलेला आहे. तो आजही सकारात्मक आहे आणि त्या मीडियाच्या मार्फत ती गोष्ट पोहोचेलच. आणि आमच्याकडे लक्ष देणारे आमचा माहिती आणि जनसंपर्कालय नावाचा विभाग आहे, त्यांचं लक्ष आमच्याकडे असतं. आमच्याकडे असणारं चांगल्या पद्धतीचं पोलीस दल आहे, ज्यांचं इन्फॉर्मेशन नेटवर्क चांगलं आहे, ते याच्याकडे लक्ष देताना आमच्या ज्या मागण्या विनंत्या आहेत त्या विनंत्या त्यांच्यापर्यंत ह्या माध्यमाद्वारे जरूर पोहोचतील आणि गरज लागली तर आम्ही पत्रव्यवहारही करू. विदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी काय संदेश? आम्ही आमच्याकडचे सगळ्यात पर्यंत ह्याच लोकांना मॅनपॉवर लागतं, आम्ही त्यांना मॅनपॉवर द्यायला तयार आहे. यथाशक्ती आमच्याने जे जे होऊ शकतं ते आम्ही करायला तयार आहोत. परंतु नुसतं आमचं काम नव्हे, हे भारतीय नागरिक म्हणून मुंबई शहरात काही जगाभरात राहणारे आमचे भारतीय लोक आहेत. मी सांगितलं त्याच्यात मग नेता असेल, अभिनेता असेल, खास करून उद्यमी लोक, व्यावसायिक लोक, जे बिझनेसमॅन्स आहेत, जे बिझनेस टायकून आहेत, त्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि त्यांनी एकत्र होऊन हा मेसेज पंतप्रधान राष्ट्रपतीच्या मार्फत जगभराच्या राजदूत लोकांना पोहोचवलं पाहिजे. कारण जगामध्ये आमचे राजदूत आहेत, त्या राजदूत पर्यंत हा मेसेज जावा. आमच्या सगळ्यांनी आम्ही म्हणत हे आम्हीच करू, आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं केलं पाहिजे. हे आम्हाला सुचलं. आम्हाला असं भरपूर काही सुचतं. आम्हाला जे जे सुचतं ते इतरांना सुचत नाही, आम्ही तेच करतो. आज होळीचं असं नाही, थोड्या वेळाने सगळे लोक होळी पेटवतील, आपण पुरणपोळ्या खाणार आहोत थोड्या वेळाने. पण त्याच्या अगोदर आम्हाला वाटलं की आमची जी लोक फसलेली आहेत, जे त्या ठिकाणी दुःखामध्ये आहेत, त्या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांच्या सुविधा काय, त्या कोण करणार? जरी सरकार सतर्क असेल तर नागरिक म्हणून आम्ही पण सतर्क झालं पाहिजे. आमचं पण कर्तव्य की आम्ही पण काहीतरी करावं म्हणजे उद्या तुमच्या मार्फत एखादा मेसेज मुख्यमंत्र्याच्या जवळच पोहोचला तर त्याचा सकारात्मक फायदा की आमचे मुख्यमंत्री पण त्यासाठी तयार होतील. का होऊ नये, ते पण त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात. बाबा, आता तुम्ही प्रश्न टाकलात की परदेशात अडकलेले आहेत. परदेशात भारतीय नागरिकांची नेमकी संख्या किती आहे याचा काय आढावा आपल्याकडे आलेला आहे? नाही, ती संख्या आता तर युद्ध परवापासून सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये संख्या वाढत जाते, कमी होत नाही. पण आमची लोक तर जगभरात आहेत ना, आणि त्या ठिकाणी तर आमची लोक भरपूर आहेत. आपल्यातली लोक जी आहेत ती भरपूर आहेत. त्याचा आकडा, नेमका जो आकडा असतो तो सरकारकडे असतो. सरकार ते सांगणार की एवढी लोक तिथे फसलेले, आम्ही त्यांना काढतो की एवढ्या लोकांना आम्ही आणलेला आहे. नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी थेट आपल्या संघटनेने काही संपर्क आमचे नंबर सगळे ओपन आहेत. आमचे नंबर नावं जे आहेत ती सगळी ओपन आहेत. त्याला इथं बोलू, ती सगळी ओपन आहेत आणि ती लोकांच्या मध्ये आहेत. आणि तुमच्या मार्फत आम्ही आमचे फोन नंबर्स वगैरे सगळे द्यायला तयार आहोत. सर, आपल्या जे एनजीओ आहे त्या परराष्ट्र मंत्रालयाशी काही संवाद साधला आहेत का? नाही, मी तेच मगाशी सांगितलं. आम्ही मास मीडिया, सोशल मीडियाच्या मार्फत पहिला मेसेज देऊ इच्छित होतो, म्हणून आम्ही सोशल मीडिया समोर आलो. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून एका सेकंदात भारताच्या प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट पासून जगाचे म्हणजे अमेरिकेचे प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट असतील त्यांच्यापर्यंत तो मेसेज पोहोचतो. म्हणून पहिलं सोशल मीडियाकडे आलं. बाहेरच्या देशात फसले, ते लोक पॅनिक झाले, त्यांना काय आवाहन करायला? सगळ्यांना विनंती करेल की पहिलं पॅनिक होणं बंद करा. कारण सरकार तुमच्यासाठी नक्कीच काय ना काय करतं. पण माझं नुसतं सरकार सहित नागरिकांना, जे बिझनेसमॅन आहेत, व्यावसायिक आहेत, बॉलिवूडची लोक आहेत, जे पैशाने रईस आहेत किंवा जे एनजीओ आहेत, त्या सगळ्यांना ह्या मार्फत माझी विनंती आहे, माझ्या टीमची विनंती आहे की बाबा आम्ही जसं आज तुमच्या समोर आलो तसं सगळ्यांनी एकोप्याने एका ठिकाणी या आणि परदेशात अडकलेल्या लोकांना त्यांच्या प्रॉब्लेमला आम्ही सगळ्यांनी मिळून कसं सॉल्व्ह करू शकतो. मग तो अगदी आमचा माणूस दुबईत बसलेला असू द्या, आमचे व्यावसायिक लोक दुबईचे असू द्या, त्यांच्या टीमने काहीतरी त्यांना सहकार्य करावं. मुंबईचे जे व्यापारी वर्गाची टीम आहे, मुंबईचे जे बॉलिवूडच्या लोकांची टीम आहे, त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी सहकार्याचा मार्ग निवडावा. आपण या ठिकाणी सरकारवर विश्वास व्यक्त करत आहात, स्वतंत्रपणे आपण हे सगळं मार्ग का घेत आहे? आपण सरकारवर विश्वास असल्याचं म्हणताय, स्वतंत्र हा विषय का घेतला आपण? का नाही घ्यावा? आम्ही समाजसेवक आहोत, आम्ही समाजाची चिंता करतो. मी तुम्हाला म्हटलं की मी स्वतः जेव्हा सकाळी उठतो तेव्हा प्रत्येकाची चिंता करून निसर्गाला प्रार्थना करतो की जगाचा प्रत्येक व्यक्ती सुखी राहू दे. मग आम्हाला लोकांच्या प्रश्नाची चिंता आहे ना, आम्ही लोकांच्या चिंतेत 24 तास आहोत.
रेग्युलर आमचं आम्ही नुसतं इव्हेंट मॅनेजमेंट करत नाही, इव्हेंटमध्ये आम्ही जे सोशल काम केलं आतापर्यंत ते जगामध्ये कोणीच केलेले नाही, असा आमचा इतिहास आहे. सर माहौल काफी गंभीर हो चुका है, इंडियन जो अपने लोग हैं वो भी वहाँ फंस चुके हैं और गवर्नमेंट भी कोशिश कर रही है, लेकिन हालात काफी नाजुक हो चुके हैं। तो आपकी एनजीओ इस बीच में उन लोगों को किस तरह की राहत देगी? मैंने जो कहा थोड़ी देर पहले कि इसके लिए सबसे पहले होती है मैन पावर की जरूरत। हमारी तरफ से जितने भी मैन पावर लगेगी हम लोग देने के लिए तैयार है, लेकिन हम मतलब पूरा समाज नहीं है, हम मतलब देश नहीं है, हम वो लोग होते कि जो सारे लोग इकट्ठा है और इस बेस के ऊपर आगे आके अपने अपने तरीके से, अपने अपने तरफ से, अपने अपने एनजीओ की तरफ से, अपनी संगठनों की ओर से उनके लिए सोचे, उनके बारे में सोचे। हम खुद जाके उस युद्ध के अंदर कोई भी नहीं जा नहीं सकता, वहां जा ही नहीं सकता आदमी, लेकिन सरकार जरूर जा सकती है, सरकार की पावर्स होती है। और हमारी जो देश की आर्मी वो तो दुनिया में फेमस है। हमारे चैनल के माध्यम से सरकार को क्या आप आह्वान करना चाहोगे? सरकार से विनती करेंगे कि आप जो भी कर रहे हैं अच्छा कर रहे हैं, इसके आगे भी आप अच्छा करोगे, ये हमें वो उम्मीद है। लेकिन हम एक साधारण नागरिक करके, कॉमन मैन करके, हम सरकार के साथ साथ सारे एनजीओ, सारे बिजनेसमैन, बॉलीवुड के प्रसिद्ध लोग जो अच्छा खासा नाम और पैसा कमाते, सब इकट्ठा है। और जो पीड़ित है आज की तारीख में, हमारे विदेशी पीड़ित है, उनको किस किस तरह की हम सहयोग दे सकते, किस किस तरीके से हम उनको हमारी हिंदुस्तान में फिर से ला सकते, ये हम प्रयास करें। सर येत्या आपल्या 48 NGO का तासात जर सरकारने काही ठोस पाऊल उचललं नाही हम्म. तर मग आपल्या संघटनेकडून काय पाऊल उचलणार आहे? नाही नाही, आम्ही आमच्या संघटनेद्वारे उचलायसाठी तुम्हाला सांगतोय की आम्ही ऑलरेडी उचललोय, म्हणून तुमच्या समोर बसलोय। आम्ही सांगतोय सतत की बाबा आमच्या मार्फत आम्ही जे करतो ते करणारच आहोत, जी आमची यथाशक्ती ताकद आहे। परंतु आमच्या सोबत इतर जी लोक आहेत, जे ऑलरेडी ब्रँडेड लोक आहेत आणि त्यांचं नाव जगामध्ये प्रसिद्ध आहे, त्या लोकांनी पण एक यावं, त्या लोकांनी पण संपर्क करावा, त्या लोकांनी पण त्यांच्या पद्धतीने विदेशी यंत्रणेला हलवावं। सर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परतीत आणण्याकरता आपल्याकडनं काही पर्याय सुचवलेला आहे का? नाही, तुमच्या मार्फत सुचवतो ना आम्ही आता। सर दर्शक आपको देख रहे हैं, आपका कांटेक्ट नंबर क्या है, आपका ईमेल आईडी क्या है कि उन लोग आपसे कांटेक्ट कर सके और आप उनको राहत दे सके? शुक्रिया। मेरे नंबर ये सारे मेरे लोग हैं, वो आपसे वार्तालाप करेंगे, सारे नंबर बता देंगे ऑनलाइन आपके पास दादा, या नंबर। विषयावर राजकारण होऊ नये यासाठी आपल्याला काय वाटतं? नाही बघा, राजकारणाने लोकांना राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण एक लक्षात ठेवा, सगळे राजकारणी मतलबी असतात असं नाही। अशा टायमाला ज्यावेळेस देशाच्या लोकांवरती प्रॉब्लेम येतो किंवा देशावर प्रॉब्लेम येतो, तर आमचा देश खूप दिलदार आहे, तो सगळ्यांना एकत्र करतो। तिकडे कुठला हिंदू नसतो, कोण मुस्लिम नसतो, तो कोण काळा नसतो, कोण गोरा नसतो, ओनली इंडियन इज इंडियन। तिथे फक्त भारतीय असतो आणि आम्ही सगळे भारतीय एकत्र येतो। आजच्या टायमाला, आजच्या ठिकाणी, आजच्या दिवशी, आता जो दिवस आहे होळीचा आहे, त्याच टायमाला रोजेचे दिवस चालू आहेत आणि रोजाच्या पवित्र ठिकाणी, पवित्र वेळेवरती हे सगळे लोक मानव म्हणून एकत्र येतात आणि त्या लोकांच्या सुविधा कशा पद्धतीने आम्हाला करता येईल त्याचा तो प्रयत्न करतो। शेवटचा प्रश्न आहे की परिस्थिती गंभीर झाल्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारची भूमिका, परिस्थिती जर गंभीर झाली तर त्यासाठी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारच्या भूमिका किंवा त्यांचे निर्णय एकमेकांशी जुळणार की नाही, जुळताय की नाही जुळताय? नाही, जुळावंच लागतं। आमच्याकडे राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, एकाच पक्षाचं आहे, ते काही वेगळं नाही, त्यामुळे ते जुळणार। परंतु जेव्हा युद्ध असेल, देशाच्या प्रॉब्लेमच्या भाषा असतील, त्यावेळेस आमचा देश एकवटवतो। आमचे नेते पण एकत्र येतात, वेगवेगळ्या पक्षाची लोक एकत्र येतात आणि देशाची बाजू कशी मजबूत होईल, देशाला कुठला त्रास होणार नाही। आज त्यांच्यासोबत युद्ध चालू आहे, उद्या तिसरं युद्ध आमच्यासोबत होता कामा नाही। शेवटचा प्रश्न, नागरिकांच्या कुटुंबियांशी आपण संवाद साधला आहे का? साधणार नाही, बघा आम्हाला थोडी माहिती की तिथं कोण नागरिक अडकले, कुठं अडकलेले, ते आमच्याकडे जे शासकीय डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे ती सगळी माहिती असती। ते जेव्हा ती माहिती आमच्याकडे पुरवतील किंवा आम्हाला सांगतील की तुम्ही हे करा, त्यावेळेस आम्ही नक्कीच देतो। सर एक क्वेश्चन है कि जिस तरीके से इंडियन मीडिया जो रूमर्स फैला रही है, लोगों को डराने का कार्य कहीं ना कहीं कर रही है, जिस तरीके से वीडियो कंटिन्यू चलाए जा रहे हैं, लेकिन वहाँ की जहाँ पे लोग फंसे हुए हैं बाहर के देशों में, वहाँ पे वो कह रहे हैं कि नहीं ऐसी कुछ सिचुएशन नहीं, जिस तरीके से भारत की मीडिया जो दिखा रही है पूरी तरीके से गलत है। इस पर कितना सहमत है आप? मैं किसी बात से सहमत नहीं हूँ, मैं इस बात से बिल्कुल सहमत नहीं हूँ।
लेकिन ये होता है कि आंखों देखी बात और होती है, कानों देखी बात और होती है। हमें जो सामने दिखता है फोकस, हम उसके ऊपर काम करें। और हमें पता है, हम तो ये चाहते हैं कि भाई अब युद्ध वहां हो रहा है, दुनिया में कहीं और भी होता होगा, लेकिन हमारा देश इन सारी युद्ध वाली चीजों से दूर है। लेकिन हमारे वहाँ के देश में लोग युद्ध खुद- नाम के वहाँ के लोग खुद कह रहे हैं कि ऐसी कोई हालात सिचुएशन कुछ नहीं है, हालात एकदम नॉर्मल है, लेकिन कहीं ना कहीं इसको बढ़ा चढ़ा के दिखाने की कोशिश की जा रही है। पॉसिबिलिटी है, हर वक्त आपका टीआरपी बढ़ाने के लिए चीजें होती है, लेकिन हर मीडिया उसी तरीके का नहीं है ना। मैं स्वयं मीडिया में हूँ पिछले 42 ईयर से। मैं अपनी चीजों को बहुत सारे समाज के हित में देखता हूँ। मेरी लिखावट आज तक वैसी रही है, पर मैं निगेटिव नहीं सोचता हूँ, क्योंकि निगेटिव चीजें हमें खत्म कर देती है। जो कर रहे हो टीआरपी का मामला है, वो सबको पता है। हमें टीआरपी नहीं चाहिए। हम देखो, मुझे पता नहीं कि मुंबई शहर में इतनी सारी एनजीओ है, इतनी सारी संगठना है, इतने सारे बिजनेसमैन है, इतने सारे बॉलीवुड के पैसे वाले लोग हैं। किसी ने इस तरीके के मीडिया कॉन्फ्रेंस लिए, किसी ने इस तरीका तीसरा है, चौथा दिन चल रहा है, कुछ हो रहा है। हम अपनी दुनिया में, परसों हम रंग पंचमी खेलेंगे, कोई बात नहीं, हमारी खुशी हमको मनानी है, लेकिन दुख भी तो हमें है। हमारे लोग वहां बसे हुए, कौन उनके बारे में सोचा, कौन उनके बारे में आपसे इंटरैक्ट किया, हम लोग को सोचा। तो इसका मतलब हम लोग ने कोई बहुत बड़ा तीर मारा, ऐसा नहीं है। हमारे अंदर से, आपके अंदर से कोई तो भी ऐसा अच्छा शख्स आया कि जिसने बताया कि भाई इस बारे में हम लोग बात करें। तो हम मीट कर रहे हैं आपके साथ में कि भाई आपके जरिए, आपके माध्यम से समाज के कम से कम मुंबई से लोग जागरूक हो जाए। भले हम दुनिया तक ना पहुंचे, मुंबई तो जागरूक होगी कि हमारे लोग वापस से उनके बारे में कुछ सोचे। अच्छा, हमारे एनआरआई भी लोग काफी है पूरे दुनिया में, वो लोग भी अपने तरीके से इस बारे में सोच सकते कि मैं क्या हेल्प करूं, मैं क्या मदद करूं, मैं मुंबई के शहर में किससे कांटेक्ट करूं। हमारे नंबर आपको स्क्रीन के ऊपर आ जाएंगे, वो जिनको चाहिए वो दे दीजिएगा, जो हमसे बन सकता है। हम देखो, ताजमहल खरीदने का ख्वाब जरूर देखते, खरीदेंगे तो लोगों के सामने आएगा, लेकिन ख्वाब देखते तो हम अच्छा सोचते हैं कि हमारे कम से कम देश के अंदर शांति फैली है, वो शांति उसी तरह बरकरार है। और उसके लिए देश का युद्ध, देश में भी युद्ध हो, ये हम कभी नहीं चाहेंगे, और किसी देश में ना हो। हमारे क्या, हम चाहते हैं हर देश में, दुनिया के हर कोने में अमन रहे, शांति रहे, प्यार रहे, अपनापन रहे। और मेरी लफ्जों से तो हर वक्त प्यार वाली बात निकलती है, क्योंकि प्यार के बिना, मैंने कहा ना थोड़ी देर पहले आशा को कि हम प्यार वाले लोग हैं, वार वाले नहीं। तो हम वार से दूर रहे। और हमारा हिस्ट्री है उसके बारे में, हमारी हिस्ट्री उसके बारे में है कि हमने अक्सर अपनी बाहों को फैलाया दुनिया के लिए। तो हमारी बाहों में आगाज है, हम लोगों को नजरअंदाज नहीं कर सकते, हम सबको प्यार करते हैं। सर, सरकार से क्या आशा रखते हैं? मैंने कहा ना, सरकार से अब ये आशा इधर खड़ी है, सरकार से हम वही आशा रखते हैं कि भाई जितने भी देश के लोग हैं, उन लोगों को साथ में लेके, क्योंकि सरकार को हमें सपोर्ट करना चाहिए, हम सबको। सरकार खाली करेगी सोच के हम बैठ नहीं सकते, हम शांत सो नहीं सकते, हमें भी जागरूक रहना चाहिए, हमें सरकार को हेल्प करना चाहिए, हमें सरकार के सामने हमारा सवाल खड़ा करना चाहिए। सवाल खड़ा करना कोई पाप नहीं है, कोई गुनाह नहीं है, पर आप सरकार को बताओ तो सही, भाई ये समस्या है, समस्या। सवाल होना न होना अलग बात है, पर आप जागरूक तो हो जाए, आप पेश तो करो। तो सरकार से अपील रहे, लेकिन सरकार के साथ साथ आवाम से अपील है, और वो भी दुनिया भर की आवाम से अपील है। मैं तो मुंबई तो दुनिया में फेमस है, इकोनॉमिकल, हमारी दुनिया, मुंबई फेमस है जगह दुनिया में। तो हमारी इकोनॉमिकल दुनिया फेमस है, तो हमारे लोगों की जरूरत आज दुनिया को भी है। सर, जो जिनकी विचारधारा युद्ध से प्रेरित है, उनको आप किस तरह से प्रेरणा देंगे कि युद्ध को छोड़ करके शांति का मार्ग? नहीं, युद्ध देखिए, पहली बात ये होता है कि युद्ध एक ऐसा मसला है जो अपने अपने स्वार्थ के लिए, अपने अपने मतलब के लिए लोग युद्ध का रास्ता चुन लेते हैं। लेकिन मैंने जैसे थोड़ी देर पहले कहा, युद्ध का रास्ता किसी भी शख्स के लिए, स्पेशली शख्स या दुनिया के किसी भी एक व्यक्ति के लिए भी सकारात्मक नहीं है। अपने भी घर में जब एक भाई दूसरे भाई से झगड़ता है, तो उस झगड़े में, वो विवाद में किसी का नुकसान होता है, परिवार का होता है। तो परिवार बना रहे, प्यार बना रहे, ऐसे हमारे दुनिया के जितने भी अनगिनत लोग हैं, उनमें भी युद्ध की चीजें ना आए, तो वहां बुद्ध पनपे, बुद्ध के विचार रहे, और बुद्ध के विचार से शांति प्रस्तापित। यानी बुद्ध से प्रेरणा लेना चाहिए। क्यों नहीं लेना चाहिए, दुनिया ले चुकी है। आपकी मर्जी, आपको क्या लेना है,
आपको युद्ध चाहिए, आप युद्ध लीजिए, पर हम युद्ध के फेवर में नहीं है, हम युद्ध के खिलाफ नहीं, हम बुद्ध के विचारों के लोग हैं, तो हम बुद्ध को सामने रखते हैं। और हम बार बार कोशिश करते हैं कि हमारे देश के प्राइम मिनिस्टर हो, प्रेसिडेंट हो या आम लोग हो, वो इकट्ठा है और सरकार को भी सपोर्ट करे। चाहे महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो, महाराष्ट्र के उनके बीजेपी के अध्यक्ष रविंद्र चौहान जी हो, ये सब इकट्ठा है, इस विषय में सोचे कि हमारे जो फंसे हुए लोग हैं हम उनको क्या क्या कर सकते हैं, उनको सर कैसे मेरा आपसे क्वेश्चन है, आप देख रहे हो कि हमारी जो बहन बेटी